रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. आणि काँग्रेसचे नेते माननीय महेंद्र शेठ घरत यांना माझ्याकडून, शेतकरी कामगार पक्षाकडून आणि जय म्हात्रे कुटुंबाकडून मनापासून शुभेच्छा देतो. वारंवार समाजोपयोगी काम करत असताना एक साधा माणूस कुठपर्यंत पोहोचणं हे उत्तम उदाहरण यांच्याकडून आपण घेऊ शकतो. आणि महेंद्र शेठ बद्दल सांगायचं तर ते इंटकचं राष्ट्रीय लेवलला ते काम पाहत आहेत. अनेकांना जॉब देणं, अनेकांना नोकऱ्या देऊन त्यांच्यावर संस्कार घडवणं हे देखील त्यांनी या आपल्या पनवेल उरणमध्ये फार मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. आणि खरोखर अशा या नेत्याला मी एकविरा आईचरणी, आमच्या शांतादेवी चरणी आणि परमेश्वराचरणी प्रार्थना करेन की उदंड आयुष्य त्यांना लाभू दे, कारण समाजाची सेवा त्यांच्या हातून चांगली घडू दे अशी देखील मी प्रार्थना करेन. आणि पुन्हा एकदा माझ्याकडून मनापासून महेंद्र शेठ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. 4 तारखेला तुम्हाला कळेलच ज्या पद्धतीनं काम झालंय आणि ज्या पद्धतीनं नागरिकांचा आक्रोश बघितला तर नक्कीच मला वाटतं पनवेल म्हणजे रायगड आणि मावळमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे. मागच्या वेळी आम्ही मावळ किंवा रायगडपैकी एक मावळ द्या मागितली, ती मावळ दिली गेली नाही आणि भिवंडी गेली. कोकणामध्ये एकही लोकसभा नाही, एकही विधान परिषद नाही. आणि म्हणून ही आता कोकण जी पदवीधर मतदारसंघाची जी आता निवडणूक जाहीर झाली ती काँग्रेसच्या वाट्याला सीट जाते. आणि पुढं काय भविष्यात विधानसभेत होईल आम्हाला माहीत नाही आहे. आणि म्हणून ही सीट या कोकणामध्ये स्ट्रॉंग फक्त काँग्रेसची रायगडमध्ये आहे, जिथं आमच्याकडे जिल्हा परिषद मेंबर होते, पंचायत समिती सभापती होते, नगरसेवक होते आणि अशा व पंचायत समिती आणि अनेक ग्रामपंचायती आहेत. त्याच्यामुळं या जिल्ह्याच्या काँग्रेसला आधार देण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेसचे आमचे नेते प्रवीणजी ठाकूर यांना, ॲडव्होकेट प्रवीणजी ठाकूर यांना उमेदवारी मिळावी अशी एकमुखी आपण मागणी केलेली आहे. आणि त्याचा आज आपण ठराव घेतलाय, ते प्रदेशला जाणार आहेत, त्याच्यासाठी आजची बैठक. रायगड काँग्रेसला पण सुटली असती. 2014 साली जाहीर केलेला आहे तर मी कुठली निवडणूक लढणार नाही, मी त्याच्यामध्ये किंगमेकरच्या भूमिकेमध्ये आहे. तर रायगडमध्ये आमदार 1-2 आणायचे आहेत, कोकण परिषदमध्ये हा मतदारसंघ त्यांना घेऊन आहे, ही ताकद ठेवून चालते. तर मी काय या वाढदिवस वगैरे निवडणुकीसाठी करतो असं नाही. लोकांची सेवा करण्याची ताकद देवाने दिली. जसं आता चंद्रकांत पाटील बोलले, याला आम्हाला चांगला जास्त पैसे वाढले पाहिजे, त्याची ताकद वाढली पाहिजे. जनतेच्या सेवेसाठी ताकद, पैसा जो देवाचा आहे, बापाचा आहे, त्याच्या आपल्या बापाचा नाही. आपण रिकामं खाली हात आहे, खाली जे काय देईल ते जनतेसाठी आहे. सगळ्यांची सेवा करतो, पत्रकारांची पण सेवा करतो, रुग्णांची सेवा करतो, विद्यार्थी येतात अनाथ त्यांची करतो, गोरगरीब येतो तर धर्मसंस्थेसाठी अनेक लोक येतात, आमचं मंदिर आहे, हे आहे, याच्यासाठी आहे. मी जनतेसाठी आहे, काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आहे. आणि मी कुठली निवडणूक लढणार नाही याच्यावर पक्का ठाम आहे. 2014 साली जाहीर केलंय. माझा लोकसभेची सीट सप्टेंबरमध्ये विचारणा झाली होती, बबन पाटील आले होते, मग तुम्ही उभे राहा, मिळाले सीट वगैरे ना कशा मिळाली असती. आणि ती काँग्रेसमधून पण काँग्रेसच्या हातावर सुद्धा मी ती सीट आम्हाला सुटली असती, ही ताकद होती. पण मी स्वतःची आता विधानसभा आणि ते बीजेपीचे सगळे मेजॉरिटी कार्यकर्ते येऊन भेटले तर तुम्हीच लढला पाहिजे महेश बांडे पडायचं असेल तर. पण मी सांगितलं बा मी लढणार नाही, जाहीर केलं आहे. मी 14 लढलो, 19 नाही लढलो, तर माझ्याकडून काय अपेक्षा करू नका. लढायला आता अख्खा जनता सांगते, हा मतदारसंघ सांगते महेंद्र शेठ लढला पाहिजे, हे आमच्या जिल्ह्याच्या नेत्यांना वाटतं की लढलं पाहिजे. पण आम्ही नवीन या आघाडीच्या ह्याच्यात जर काँग्रेसला सीट सुटली तर नवीन उमेदवार उभा करून तो निवडून आणण्याची आमची ताकद आहे. जनतेने का आपला निर्णय आपण घ्यायचा असतोय. हे जिंदगी न मिलेगी दोबारा पुन्हा येणार आहे का? माझा मी उद्देश चांगला आणि आपण जे बोलतो ते काल्या दगडावरची रेघ आहे. मी माझा निर्णय काय बदलण्यात सांगितलं. लोकसभा में हम बोलते कि ये जो इलेक्शन हुआ ये मोदी सरकार विरुद्ध भारतीय जनता, तो ये इलेक्शन इंडिया आघाड़ी जीत रही है. अभी ये मौन में जा रहे
और अमित शाह गायब था बीच में, क्या हुआ? अगर कुछ भी नहीं करते ईवीएम का टेम्परिंग तो यहाँ इंडिया आघाड़ी की सत्ता आने वाली है। प्रोग्राम हमेशा यहाँ काम तो होता था, कहीं ऐसा नहीं कि विभाग जो आने वाला था नो, ऐसा कुछ काम नहीं है। देखो, जैसा है कि 1 जून 2 जून लोग सेलिब्रेट नहीं करते थे, क्योंकि पहले जो हमारे जो फोरफादर थे मेजॉरिटी वो पढ़े लिखे नहीं थे, तो 1 जून 2 जून 3 जून वो टीचर से लिखे होते, उस टाइम कोई पैदा नहीं होता, ऐसा नहीं था। तो मैं, लेकिन ये हम लोग 20 साल पहले से शुरू किया जो मेरा से, तो उसके बाद हर घर में जसं आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेला बोलतात 1 तारखेच्या वाढदिवसात आद्य क्रांतिकारक महेंद्र गौतम घराघरामध्ये वाढदिवस होतो। आज जाऊन लोक आई वडिलांची तारीख नाही ना, मग 1 जून आमच्या शाळेत तारीख, आई वडिलांना आज सन्मान दिला जातो। त्याच्यामुळे हा युनिव्हर्सल वाढदिवस आहे आणि त्याचं सुरुवात आपण 20 वर्षापूर्वी केली। 1 तारखेवर 2 तारखेवर 3 तारखेवर डाऊट घेतला जातो 7 तारखेपर्यंत, तर त्यावेळेला सुद्धा लोक जन्माला आले, काही काहीच्या तारखा लिहिल्या, काही काहीच्या नाही लिहिल्या, तर शिक्षकांनी लिहिलेल्या तारखांचा सेलिब्रेशन होत नव्हता। आज लाखोच्या संख्येने मला पोस्टर दिसत असतं आणि आज तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये आई वडील आहे, त्याची नाही की तुम्ही सन्मानानं जातो वाढदिवस करताय, पण हा आपण एक त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक केला आणि महेंद्र गौतमच्या निमित्तानं आज मला आधी म्हणायचं सकाळी माझ्या शिक्षकांनी बोलले अरे आमचा पण वाढदिवस आहे, म्हणून आज लाखो लोक आमच्या भागाचे वाढदिवस साजरा, शेलघरमध्ये 500 लोकांचा वाढदिवस साजरा होणार आहे, कोपरमध्ये गेले तर तुम्ही बाजूच्या गावात 2000 लोकांचा साजरा होणार आहे, अलिबागमध्ये तुम्ही गेले तर 10,000 लोकांचा वाढदिवस 1 जूनला साजरा होणार आहे। तर त्याच्यामुळे हा एक फायदा आपण पाडला की ज्यांची तारीख नाही त्यांचा सुद्धा वाढदिवस साजरा झाला पाहिजे आणि त्या वाढदिवसा निमित्तानं काही समाजाच्या घटकांना आपण मदत केली पाहिजे हा उद्देश आहे। का आता शेतकरी कामगार पक्षांनी पण याच्यामध्ये कंबर कसलेली आहे। प्रीतम आता येऊन गेला त्यांना मी सुद्धा इच्छुक आहे, आम्ही अलायन्स म्हणून लढायचं ठरलंय। आता जसं लढलो तसं जो उमेदवार ज्या पक्षाचा असेल मनोहर भोईर 2 नंबरला होते, पण निर्णय काही होऊ शकतो, अदला बदली होऊ शकतो, प्रीतम त्याच्यामध्ये इच्छुक आहे, पण आम्ही सगळ्या पनवेल किंवा उरण आम्हाला काँग्रेसला एक सीट द्या, तिथं पण सीट द्या, आमचं तर म्हणणं आहे काँग्रेसला आम्हाला पनवेल पण द्या, उरण पण द्या, कुठेही द्या, अलिबाग द्या, आम्ही लढणार आहोत, पण अलायन्समधून सीट द्याल ते आम्ही लढणार आहोत, शेवटी श्रीवर्धन पण लढणार आहोत। तर त्याच्यामध्ये आमची मागणी आहे का आम्हाला आता कोकणमध्ये काय ताकद लावली तर जर तुम्ही पुढे त्याच्यामध्ये तर आम्ही दरवेळेला काम करणार नाही। 15 वर्ष राष्ट्रवादीचा काम केला, आता शिवसेनेचा झेंडा उचलला, मागच्या विधानसभेला काँग्रेसचा झेंडा उचललाय आणि पुन्हा रुपया देत ते खर्च आम्हाला करते, झेंडा पण आम्हाला लागतोय, अशी अवस्था आहे। त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे आम्हाला काँग्रेसला कुठेतरी लढू द्या, त्याच्यामध्ये आमचा उद्देश आहे उरण द्या, उरण दिले तर आम्ही सर काँग्रेसची टी काढेल, फक्त महाविकास आघाडीमध्ये असतो। हा, पण मी माझा पक्का आहे, मी जे जाहीर करतो एकदा ते ठरलं, मी बाबा लढणार नाही याच्यामध्ये आज नाही, याची वार्षिकता 2014 पासून मी 1000 वेळा केलेली आहे आणि मी त्याच्यावर पाठी मी कशाला फिरो। आज तर तुम्हाला बीजेपी अर्धी येऊन सांगते, जे काँग्रेस बीजेपीमध्ये आज कोण आहेत, काँग्रेस होण्यात 80%, ते सगळे नेते येऊन मला भेटले तर तुम्ही लढा, तुम्ही सगळं मी लढणार तर आता तुम्ही काय येऊन सांगा का तुम्ही लढा बरोबर। असं नाही, आता आपण महाविकास आघाडीवरून लढतो, आता भिवंडी सोडली, लोकांमध्ये असंतोष होता, सांगली सोडली तर सांगलीमध्ये आपण काँग्रेसवर लढले आणि मावळ सोडली, मावळमध्ये पण आमच्या लोकांचा होता विरोधात जायचा, पण आम्ही सांगितलं का इथं जनतेची लढाई आहे, महागाई वाढली, रोजगार मिळत नाही, संविधान बदलणार, जाती जनगणना करायची, लोकांना त्याच्या इंटरेस्ट आहे। शेवटी पुढारी म्हणजे काय, आम्ही जनतेचे सेवक आहोत, जनतेच्या मनात आहे त्याच्या विरोधात जायचं, जनतेला वाटत हे सरकार बदललं पाहिजे आणि सरकार बदललं पाहिजे, काही रोजगार जरी संध्याकाळी दाखवले तरी जिंकणार आहे इंडिया अलायन्स, हे मला 100% सर जैसे कि सर उरण और पनवेल से कांग्रेस के पास अगर आती है तो उनके पास चेहरे का क्या है, वो महेंद्र गौतम उसके पीछे है, तो कोई भी चेहरा डाल दो कांग्रेस चुन के आएगी, और क्या चाहिए, ताकत मेरी लगने ताकत है ना मेरी।